तांबे साहेबांच्या बद्दल एक सांगितलं पाहिजे. आमचे मंत्रालयातले पत्रकार मित्र जे नवीन असायचे ते विचारायचे की तांबे साहेबांचा मतदारसंघ कोणता. तर मी म्हणायचो की का असं तुम्हाला का प्रश्न. ते म्हणतात त्यांच्याकडे आझाद मैदानाच्या आंदोलनात जिथे सगळे आंदोलक येतात तिथे सगळं बहुतेक वेळा तांबे साहेब येतात आणि शिक्षकांना भेटतात, पदवीधरांना भेटतात, विद्यार्थ्यांना भेटतात, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतात, विधिमंडळातही हे सगळे प्रश्न मांडतात. तर आम्ही त्यांना म्हणायचो की महाराष्ट्र हाच त्यांचा मतदारसंघ आहे. तर साहेब हे कधी आपण पदवीधरांचे आमदार आहे असं विधिमंडळात आणि एकूण महाराष्ट्रात वागत नाहीत, तर आपण सगळ्यांची आहोत. हेच त्यांचं सेक्युलरिझम आणि हेल्दी सोसायटीच्या साठीचं एक ज्याला बांधिलकी आपण म्हणतो ती याच्यातनं दिसते. मी तांबे साहेबांना विनंती करतो, पण तत्पूर्वी मला एक सांगितलं पाहिजे की असे जे आमदार आहेत तर ते हे ग्लोबल कॉन्फरन्स आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये का पुढे आहेत. तर असे मोजके आमदार आहेत. ND पाटील, गणपतराव देशमुख, BT देशमुख आणि त्या नामावळीमधलं डॉक्टर तांबे साहेबांचं नाव आहे. मी तांबे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी बोलावं. नमस्ते मित्रांनो. नमस्ते सर. आपल्या सर्वांना जय हिंद लोकचळवळीच्या व्हर्च्युअल ग्लोबल कॉन्फरन्समध्ये स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. या सर्वमध्ये पार्टिसिपंट जे आहेत माझे मित्र डॉक्टर संग्राम पाटील, डॉक्टर रवींद्र गोडसे, छाबरियाजी आणि सर्व पार्टिसिपंट, अशोक खैरनार आहेत US मधनं, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. जय हिंद लोक चळवळ याच्या माध्यमातून ही ग्लोबल कॉन्फरन्स आयोजित करत असताना आजचा जो विषय आहे तो हेल्दी सोसायटी असा आहे. आता यामध्ये सुदैवाने बरेचसे डॉक्टर्सच आलेले आहेत या चर्चेमध्ये. तर डॉक्टरांना हेल्थ याची व्याख्या आम्हाला जी शिकवली होती, WHO ची व्याख्या जी आहे, फिजिकल, मेंटल अँड सोशल हेल्थ, आणि त्यात आपण अजूनही आता त्यात जोडलेलं आहे की इमोशनल अँड स्पिरिच्युअल हेल्थ. ही जसे व्यक्तीला लागू होते तसेच ती समाजाला लागू होत असते. आणि हेल्दी सोसायटी किंवा एक सुदृढ समाज हा खऱ्या अर्थाने एका राष्ट्राचा पाया असतो. जर हा पाया भक्कम नसेल तर ते राष्ट्र कमकुवत बनतं. आणि तीच राष्ट्र आपण बघतोय की विकसित झालेली आहेत की ज्यांची सोसायटी, ज्यांचं सामाजिक पाया हा अत्यंत मित्रांनो, या हेल्दी सोसायटी बद्दल बोलत असताना मी थोड्या वेळेसच बोलणार आहे, परंतु काही प्रश्न जे आहेत सातत्याने, म्हणजे मी भारताच्या बद्दल बोलतोय की भारतीय म्हणून आपल्या मनामध्ये नेहमी हे प्रश्न पडले पाहिजे. आपण भूतकाळाकडे थोडंसं वळून पाहिलं पाहिजे. भारताचा इतिहास आपण बघतो की 2000 साली जेव्हा नवीन सहसर्ग सुरू झालं त्यावेळेस आढावा घेताना आपण पाहिलं की मागच्या 1000 वर्षामध्ये 800 वर्ष आपण परकीयांच्या गुलामगिरीमध्ये होतो. जगातला असा कुठला वंश नाही की त्यांनी भारतावर स्वारी केली, आक्रमण केलं आणि आपल्यावर राज्य केलं. तर इतकी सगळी आक्रमणं आपल्यावर का झाली याचं कुठेतरी आपण अनालिसिस केलं पाहिजे, याचं कुठेतरी विश्लेषण केलं पाहिजे. कारण जर आपण भूतकाळाकडे वळून पाहिलं नाही, भूतकाळाच्या मध्ये आपण शोधलं नाही, तर मित्रांनो आपण आपलं भविष्य घडवू शकत नाही. हा माझा एक पहिला प्रश्न आहे की याचं कुठेतरी आपण चिंतन केलं पाहिजे. आणि माझ्या मते एक सुदृढ समाज व्यवस्था नसल्यामुळे आपण खूप शक्तिशाली आहोत. भारतातील माणसंही खूप शक्तिशाली आहेत, पराक्रमी आहेत, खूप कष्टाळू आहेत, परंतु केवळ एक चांगली समाज व्यवस्था नसल्यामुळे आपल्याला इतिहासामध्ये पहिल्यांदा ह्या गोष्टी लक्षात येतात. आजच्या या क्षणी जरी आपण पाहिलं तरी आपल्याला असं लक्षात येतं की आता खूप माझे सर्व मित्र इथे आपण जे आता इथे या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये भाग घेत आहेत ते सर्व परदेशामध्ये आहेत, अतिशय हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, कष्टाळू आहेत. त्यांनी या सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये स्वतःला सिद्ध केलं, एक भारतीय म्हणून सिद्ध केलंय. मग आपण बुद्धिमान आहोत हे जगाने देखील मान्य केलेलं आहे. आपण कष्टाळू आहोत, प्रचंड कष्ट आपण घेत असतो.
मग तरी देखील आपण जगामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणून, मी महासत्ता हा शब्द वापरणार नाही, पण एक विकसित राष्ट्र म्हणून तरी आपण का पुढे येऊ शकत नाहीये? तर याचंही जेव्हा आपण अनालिसिस करायला बघतो त्यावेळेस लक्षात येतं की एक सुदृढ समाज व्यवस्था आपण निर्माण करू शकलो नाही. म्हणजे सुदृढ समाज व्यवस्था निर्माण करण्याची गरज जी आहे ती या कारणांसाठी आहे की जे आपल्याला खरोखर, जे APJ अब्दुल कलाम जे नेहमी महासत्तेबद्दल बोलायचे, त्याने एका लहान मुलीने एकदा प्रश्न विचारला की त्यांनी तिची स्वाक्षरी घ्यायला त्यांनी त्या लहान मुलीला प्रश्न विचारला की तुझं स्वप्न काय, व्हॉट इज युअर अँबिशन? त्यावेळेस ती मुलगी म्हणाली, आय वॉन्ट टू लिव्ह इन अ डेव्हलप्ड इंडिया. मला एका विकसित भारतामध्ये राहायचं आहे. मित्रांनो, हा त्या छोट्या मुलीच्या मनातली जी खंत आहे ती खंत आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे की एवढं सगळं आमच्याकडे आहे. एक काळ असा होता की जहा डाल डाल पर सोने की चिडिया असं आपण म्हणतो. जगाच्या GDPच्या 25% GDP हा भारताचा होता, जगाच्या विकासातला. मग असं असताना आम्ही का या परिस्थितीमध्ये पुढे जाऊ शकत नाही? तर मला असं वाटतं की सुदृढ समाज व्यवस्था निर्माण केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे सुदृढ समाज व्यवस्था आहे तरी काय, तिची काय वैशिष्ट्य आहेत? तेव्हा एक सगळ्यात महत्वाचे म्हणजे तो समाज हॅपी असला पाहिजे, आनंदी असला पाहिजे, त्याच्यामध्ये सुसंवाद असला पाहिजे, एकमेकांबद्दल विश्वास असला पाहिजे, एक संगता असली पाहिजे. म्हणजे इंग्रज या देशात आले त्यावेळेस भारतामध्ये 500 राज्य होती, 550 राज्य होती. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या राज्यांमध्ये आपला देश विभागला गेला होता, एक संगता नव्हती. अनेक परकीय आक्रमणांबद्दल जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा परकीय शत्रूंना आपल्याच लोकांनी बोलावून आश्रय दिला आणि त्यांना एका भारतीयाने दुसऱ्या भारतीयाचा काटा काढण्यासाठी वापरलं. आणि म्हणून ही एक संगता आपल्यामध्ये पाहिजे, सुसंवाद आपल्यामध्ये पाहिजे, परस्परांमध्ये आनंदी वातावरण पाहिजे. आज दुर्दैवाने आपण बघतो की जगभर द्वेषाचं राजकारण चालू आहे आणि त्यामुळे या द्वेषाच्या राजकारणामुळे समाजाची स्वस्थता बिघडत जाते आणि मग समाज कुठेतरी हिंसक बनलेला बघतो आणि मग मॉब लिंचिंग सारख्या केसेस घडतात. हे खऱ्या अर्थाने खूप चिंताजनक आहे. आणि म्हणून एक सुदृढ समाजासाठी आपण हे बघत असताना पुढचा जो दुसरा महत्वाचा विषय आहे तो समता. समता असल्याशिवाय कुठलंही राष्ट्र, कुठलाही समाज आनंदी असू शकत नाही. काही लोक खूप दुःखात आहेत, काही लोक आत्ताच आपण पाहिलं वामन दादा म्हणत होते की एकाने हसावे लाखोनी रडावे. हे तर ही जी डिस्पॅरिटी आहे ही आपण सर्वजण पाहतोय की जगामध्ये आर्थिक विषमता खूप वाढत चाललेली आहे, सामाजिक विषमता खूप वाढत चाललेली आहे, राजकीय विषमता त्या ठिकाणी आहे. तेव्हा समता हे मला वाटतं की हेल्दी सोसायटीचं इक्वॅलिटी हा एक फार महत्वाचं प्रिरिक्विजिट आहे की आपल्याला इक्वॅलिटी पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे एक स्ट्रॉंग एज्युकेशनल सिस्टीम पाहिजे, जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था पाहिजे. इंग्रजांनी जगावर राज्य केलं कारण त्यांनी 1000 साली आपण पाहतो की सगळी विद्यापीठं त्यांच्याकडे होती, ते संशोधन करत होते. त्यांनी होका यंत्र शोधलं आणि सुरुंगाची दारू शोधली, ज्याच्या माध्यमातून त्यांनी आपण पाहिलं की जग त्यांनी काबीज केलं. इंग्रज लोक काही वेगळे आहेत आपल्यापेक्षा असं मानायचं कारण नाहीये, परंतु ते हे करू शकले कारण त्यांनी शिक्षणाला आणि संशोधनाला त्या ठिकाणी दिलं, महत्व दिलं. आपल्याकडे सुद्धा नालंदा विद्यापीठ होतं. त्यावेळेस आपण बघतो की परदेशातनं लोक केमिस्ट्री सारख्या विषय शिकायला भारतामध्ये येत होते. त्यामुळे शिक्षण व्यवस्था, जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था आपल्याकडे असलं पाहिजे, संशोधन आपल्याकडे असलं पाहिजे. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षण सुद्धा खूप महत्वाचं आहे. आजही भारतामध्ये 20% भारतीय हे इलिटरेट आहे, म्हणजे आपण खूप प्रगती केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 10% भारतीय शिकलेले होते, साक्षर होते. आता आपण 80% मजल मारली, परंतु अजूनही आव्हान मोठं आहे ना मित्रांनो, की 20% म्हणजे आज जवळजवळ अमेरिकेच्या एकंदरीत लोकसंख्ये इतकी लोक आपल्याकडे अडाणी आहेत. मग एवढ्या मोठ्या समुदायाला अडाणी ठेवून, अज्ञानी ठेवून आपण एक सशक्त भारताचं स्वप्न पाहू शकत नाही. त्यानंतर महत्वाचं मी मगाशी सांगितलं की आर्थिक विषमता. ही आर्थिक विषमता 10% लोकांकडे जगातल्या 90% संपत्ती असणं आणि 90% लोकांनी 10% संपत्ती असणं, ही विषमता देखील एका स्वस्थ समाजाची, एका हेल्दी समाजाची, हेल्दी सोसायटीचं काही लक्षण नाहीये मित्रांनो. त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्था, आरोग्याच्या बाबतीत आपण सर्वजण जाणतो एक चांगली हेल्थ पाहिजे. जर तो समाज निरोगी नसेल, आज कोरोनाच्या संकटामुळे आपण सगळे आरोग्याचं महत्व सर्वांना समजलेलं आहे की किती
भयान अवस्था जगाची झालेली आहे. तेव्हा आरोग्याची एक सुदृढ व्यवस्था निर्माण होणं खूप गरजेचं आहे. आणि आरोग्याचा संबंध हा गरिबीशी आहे, आहाराशी आहे, सॅनिटेशनची आहे, क्लीन वॉटरशी आहे. तर पुन्हा इथे मानवी विकास निर्देशकाचा त्या ठिकाणी संबंध येतो. तेव्हा एक उत्तम आरोग्य व्यवस्था असणं हे देखील सुदृढ समाजाचं एक महत्वाची गोष्ट आहे. न्याय व्यवस्था आपण बघतो की न्याय व्यवस्था ही खूप महत्वाची आहे. जर एक प्रूफ म्हणजे एकदम अतिशय कॉन्क्रीट अशा पद्धतीची लीगल सिस्टीम आपल्याकडे पाहिजे. कारण न्याय व्यवस्था ही घटनेचं रक्षण करत असते आणि घटना ही राष्ट्र चालवत असते. आणि घटनेमध्ये मानवतावादाची त्या ठिकाणी मूल्य आहेत, समतेची मूल्य आहेत. तेव्हा न्याय व्यवस्था ही खूप महत्वाची आहे. त्याचप्रमाणे समाजाला शिस्त लावण्यासाठी कठोर कायदे पाहिजेत. कारण समाज हा काही केवळ मित्रांनो प्रबोधनाने समाज सुधारत नाही. आता आपण परदेशामध्ये राहतात, आम्ही जेव्हा कधी परदेशात येतो तर खिशातला कागद किंवा काही एखादी वस्तू रस्त्यावर टाकताना 10 वेळेस विचार करतो. कारण आपल्याला माहिती की तिथे सतत कुणी पकडली की लगेच आपल्याला भारी दंड त्या ठिकाणी भरावा लागणार. त्यामुळे कायदे पाहिजेत. ही न्याय व्यवस्था सुद्धा अत्यंत महत्वाची. आपल्याला विचार करत असताना तिथे एक सुदृढ लोकशाही ही देखील सुदृढ समाज व्यवस्थेचा एक अतिशय महत्वाचा अंग आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य आहेत. स्वातंत्र्याच्या विषयी तर आपण सर्वजण खूप जागरूक असायला हवं. स्वातंत्र्य जेव्हा नसतं तेव्हा त्याचं महत्त्व समजतं. मी तर सांगितलं की आपण 800 वर्ष परकीयांच्या गुलामगिरीमध्ये होतो. जेव्हा अमेरिकेचा स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला तेव्हा त्यातल्या एका स्वातंत्र्यवीराचं एक अतिशय प्रेरणादायक वाक्य आहे, गिव्ह मी लिबर्टी ऑर गिव्ह मी डेथ. मला एकतर स्वातंत्र्य द्या किंवा मला मृत्यू द्या. एवढं स्वातंत्र्याचं महत्त्व आहे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की लोकशाहीची जी आत्मा आहे, तो घटना आहे, त्या राज्यघटनेवर चालणारा हा जो काही आपली लोकशाही आहे ती सुदृढ पाहिजे. कारण ज्यावेळेस या देशामध्ये तरी लोकशाही आली त्याच वेळेस या देशातल्या सामान्य माणसाला कुठेतरी महत्त्व निर्माण झालं, त्याचा सन्मान झाला. अन्यथा पूर्वीच्या काळात राजेशाही होती, त्यावेळेस सामान्य माणसाला कुठलंही महत्त्व नव्हतं, त्याला कुठलाही सन्मान नव्हता. अशी स्थिती त्या ठिकाणी होती. खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. महिलांना चांगलं सन्मानपूर्वक समान दर्जाचं आणि सुरक्षित जीवन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तरुण पिढी ही खऱ्या अर्थाने देशाचा आत्मा असतो. ही तरुण पिढी ही अतिशय हेल्दी पाहिजे. त्यांची मनामध्ये प्रगल्भता पाहिजे. ते अतिशय प्रगल्भ पाहिजेत. असा एक युवक हा खऱ्या अर्थाने राष्ट्राचं भवितव्य घडत असतो. आणि भारत हा तर युवकांचा देश आहे. तेव्हा युवा पिढीचं एक स्वस्थपणा असणं हे देखील एका स्वस्थ समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय मूल्य महात्मा गांधीजींनी आपल्याला राष्ट्रीय मूल्य शिकवली. एक छिन्न विच्छिन्न झालेल्या देशाला खऱ्या अर्थाने महात्मा गांधींनी एकत्र आणलं आणि एकात्मता, राष्ट्रीय एकात्मता त्यांनी आपल्याला सांगितली. कार्यसंस्कृती ही खूप महत्वाची आहे. म्हणजे राष्ट्रीय मूल्यांमध्ये वर्क कल्चर, आता याच्याविषयी खूप बोलता येईल. म्हणजे आपण जपानचं उदाहरण देतो की जपानमधला नागरिक जर एसटीने चालला आणि तिथे म्हणजे त्याच्या बसनी चालला आणि तिथे जर एखाद्या बसचं कव्हर फाटलेलं असतं तर तो स्वतःच्या खिशातनं सुईद्वारा काढून तो दुरुस्त करतो. इतकं राष्ट्रप्रेम केवळ घोषणा देणं, केवळ अभिनिवेश दाखवणं म्हणजे राष्ट्रप्रेम नाही. त्या देशातल्या सर्व माणसांवर जात भेद धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन प्रेम करणं ही राष्ट्रीय एकात्मता आहे. आणि त्या देशासाठी प्रामाणिकपणाने काम करणं, कुठली अपेक्षा न ठेवता काम करणं, त्याला परफॉर्मन्स म्हणतो. की यू शुड परफॉर्म फॉर युअर कंट्री, यू शुड परफॉर्म युअर ड्युटी फॉर द कंट्री. देशासाठी तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. असं कार्यसंस्कृती आपल्या देशामध्ये पाहिजे. सामाजिक मूल्यांमध्ये मी सांगितलं की प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. आपण शिस्त फार महत्वाची, सार्वजनिक शिस्त महत्वाची आहे. कायद्याचं पालन आपण केलं पाहिजे. आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे कायद्याचं पालन करत असताना प्रबोधन जसं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे प्रशासन देखील महत्वाचं आहे. अनेक गोष्टी आहेत, सार्वजनिक स्वच्छतेचे विषय आहेत. हे सर्व सार्वजनिक मूल्य जी आहेत ती महात्मा गांधीजींनी आपल्याला शिकवली. खरं म्हणजे आता हेल्दी सोसायटी आणि हेल्दी सोसायटीचं स्वरूप काय हे मी साधारणपणे सांगितलं. अजूनही खूप मुद्दे आहेत पण आपल्याकडे खूप तज्ज्ञ लोक बोलणार, त्यामुळे मी त्यामध्ये जात नाहीये. शेवटचा मुद्दा मला मांडायचा आहे की हाऊ, व्हाय आणि व्हॉट आपण पाहिलं की व्हाय हेल्दी सोसायटी आणि व्हॉट इज हेल्दी सोसायटी. नाऊ हाऊ टू क्रिएट हेल्दी सोसायटी. मला असं वाटतं एक कळीचा मुद्दा याच्यामध्ये हा आहे. जर एका वाक्यात मला विचारायचं तर नेतृत्व, लिडरशिप. म्हणजे आपण पहा की स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि स्वातंत्र्याच्या त्या दरम्यानमध्ये जे आपल्याला नेतृत्व लाभलं होतं, मग महात्मा गांधी होते, पंडित नेहरू होते, मौलाना अब्दुल कलाम आझाद होते, अशी हिमालयासारखी उंच माणसं होती. ती हिमालयासारखी उंच होती ती त्यांच्या नैतिकतेमुळे होती.
आणि नैतिकता हा नेतृत्वाचा सर्वात महत्वाचा गुण आहे. ऑनेस्टी द मोस्ट इम्पॉर्टंट व्हॅल्यू ऑफ लिडरशिप. आणि म्हणून त्यांच्या नैतिकतेमुळं लोकांनी कधीही त्यांच्या कुठल्याही आव्हानाचा अवेर केला नाही. कुठल्याही प्रकारचं सोशल मीडिया काही नसताना सुद्धा महात्मा गांधी त्याने आव्हान करायचे आणि जनसमुदाय त्यांच्या पाठीमध्ये जात होता. पण तो लिडरशिप म्हणजे केवळ राजकीय लिडरशिप नाही मित्रांनो, धार्मिक लिडरशिप. संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज माणसांना खरा धर्म समजावून सांगत होते. या भारतात नित्यभाव नित्य वसुदे, म्हणजे हिंदू असो मुस्लिम असो सर्व आम्ही एकत्र राहू असा शांतीचा संदेश धार्मिक लोक देत होते. ही धार्मिक लिडरशिप आपल्याला पाहिजे. सामाजिक लिडरशिपमध्ये महात्मा फुले होते, बाबासाहेब आंबेडकर होते, विठ्ठलरामजी शिंदे होते, अनेक त्यांची खूप मोठी मांदियाळी आहे. या सर्वांनी लोकांना या सर्व गुण, समतेचे गुण असतील, बंधुभावाचे गुण असतील, जातीच्या विरुद्धचे गुण असतील, हे सर्व त्यांनी त्यांच्या मनामध्ये थेटपणाने घुसवले, तिथे बिंबवले. आणि म्हणून असं एक सामाजिक नेतृत्व आपल्याला असलं, हे मला असं वाटतं की एक चांगला समाज घडवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. खूप गोष्टी आहेत. आणि म्हणून जय हिंद चळवळ ही खऱ्या अर्थाने नेतृत्व घडवणारी चळवळ आहे. आपल्या सर्वांना एकत्र यायचंय, शांती, एकसूरता आणि प्रगती यासाठी एकत्र यायचं आहे. मी एवढंच म्हणेल की अनेक वेळेस लोकांना हे अशक्य वाटतं की अशी हेल्दी सोसायटी, खूप तात्विक बोलायला लागलं ते आमचे लोक म्हणतात असं कुठं असतं का, निवडणुका कशा होतात, निवडणुकीमधला भ्रष्टाचार, हे आता आपल्या इतकं अंगवळणी पडलं की यामध्ये वेगळं काय आपल्याला वाटत नाही. पण भ्रष्टाचार असेल, अस्वच्छता असेल, वेळेचं बंधन असेल, खोटी प्रतिष्ठा असेल, हिंसाचार असतील, अपघात असतील, प्रदूषण असेल, मित्रांनो हे सगळ्या गोष्टी आपल्या इतक्या अंगवळणी पडल्या की आपल्याला त्याच्यामध्ये काही गैर वाटत नाही. हे खरं सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि म्हणून एका शायरने म्हटलं की खुदा ने उस कौम की हालत नहीं बदली, खुदा ने उस कौम की हालत नहीं बदली जिसे ख्याल न हो अपने बदलने का. तर हा विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे. तेव्हा जगाकडे आपण पाहूया, जी राष्ट्र प्रगत झाली ती का प्रगत झाली. त्या माणसं काही देवाने निर्माण केलेली होती आणि आपण काही कुठे वेगळ्या कुठे निर्माण झालो असं नाहीये ना. त्यांनी जाणीवपूर्वक सामाजिक चळवळी निर्माण करून वर्षानुवर्ष प्रयत्न करून हा एक स्वस्थ समाज, एक सोशल सिस्टीम त्यांनी तयार केल्या आणि म्हणून हे शक्य झालेलं आहे. हे अशक्य नाहीये मित्र, आणि म्हणून हे शक्य आहे. कौन कहता है कि आसमान में सुराग नहीं हो सकता, आभाळाला सुद्धा छिद्र पडू शकतं. कौन कहता है कि आसमान में सुराग हो नहीं सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यार. एक प्रयत्न तर आपण केला पाहिजे. एक तर दगड तर त्या आकाशाच्या दिशेने फेकला पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो हे शक्य आहे. आणि त्यासाठी जय हिंद चळवळ एक सामाजिक स्वास्थ्यता निर्माण करणं, एक हेल्दी सोसायटी निर्माण करणं, की जो खऱ्या अर्थाने एका, मी चांगला भारत म्हणेन, मी महासत्ता म्हणणार नाही, कारण महासत्ता आलं की कुठेतरी कुणाचं तरी दमन असतं. परंतु एक चांगला भारत, एक जगामध्ये श्रेष्ठ भारत जर घडवायचा असेल तर आपल्याला एक चांगला समाज निर्माण केला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला पुढे आलं पाहिजे, चळवळ निर्माण केली पाहिजे. मुवमेंट, सोशल मुवमेंट्स, पॉलिटिकल मुवमेंट्स, एज्युकेशनल मुवमेंट्स, या सर्व चळवळीतून असा समाज घडू शकतो असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मूलतः आपला कष्टाळू आणि अभ्यासू चांगला समाज जर पुढे जायचा असेल तर त्यासाठी काय काय केलं पाहिजे हे साहेबांनी अगदी मुद्देसूद सांगितलं.